नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग प्रचंड भावनिक आणि मनाला भिडवणारा आहे. आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवाच्या भेटीने. दोघेही कॅफेमध्ये समोरासमोर बसलेले आहेत. जीवाच्या मनात अजूनही आशा आहे की नंदिनी सगळं विसरून पुन्हा एकत्र येईल. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तुटलेली नाती जोडता येतात, चुकाही सुधारता येतात, पण नंदिनीचा निर्णय ठाम असतो. ती शांत व ठोस शब्दात सांगते की हे एखादी वस्तू नाही, हे नातं आहे आणि तिला हे नातं पुन्हा जोडायचंच नाही. 3 महिन्यानंतर घटस्फोट हा अटळ आहे, हे ती स्पष्ट करते. हे ऐकताच जीवाचं मन पूर्णपणे कोसळतं. जीवा भावनांवर ताबा न ठेवता रडू लागतो. त्याला असं वाटतं की नात्याचा शेवट म्हणजे आयुष्याचा शेवट. पण नंदिनी मात्र तिथून उठते. चहासुद्धा न पिता निघून जाण्याचा प्रयत्न करते. जीवा तिला थांबवतो, विनवणी करतो आणि शेवटी नंदिनी परत बसते. जेव्हा चहा पिताना जुन्या आठवणींमध्ये रमतो. त्याच्यासाठी साधा चहासुद्धा नंदिनीच्या जोडलेल्या आठवणी असतात. तो बोलता बोलता आजूबाजूच्या लोकांनाही त्या चहाच्या आठवणी सांगू लागतो. नंदिनी मात्र पूर्ण शांत, फक्त ऐकत असते. आणि मग अचानक नंदिनी कविता सांगायचा निर्णय घेते. ही कविता सांगताना गुलाबाच्या पाकळ्या एक एक करून तोडते. जसं त्याच्या नात्याचं विघटन होते तसंच. ती कविता म्हणजे त्या नात्याचा शेवट असतो. प्रेम, लग्न, वचने सगळं मागे पडलेलं. कविता संपते, गुलाबाच्या पाकळ्या संपतात आणि नंदिनी रडत निघून जाते. जीवा स्वतःलाच दोष देतो आणि तिच्या शब्दात प्रेम होतं, आज तिच्या शब्दांत वेदना आहेत, हे त्याला चुकतं. दुसऱ्या बाजूला देशमुखांच्या घरात वेगळीच भावनिक प्रसंग पाहायला मिळतो. पार्थ काव्याच्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. आई मानिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या मनातली पोकळी भरून निघत नाही. एका छोट्या पेस्ट्रीवरून जुन्या आठवणी जाग्या होतात. काव्याने पाठवलेली ती पेस्ट्री, जी खायची इच्छा असूनही रागामुळे तशीच ठेवलेली असते. मानिनी पार्थला समजावते, आठवणींपासून पळून न जाता त्यांचा स्वीकार करायला शिक. दुसऱ्या बाजूला मोहिते घरात नंदिनी आणि काव्या शेकोटीजवळ बसलेले असतात. काव्याच्या मनात अपराधभाव असतो. तिला वाटतं की नंदिनीच्या दुःखाला तीच कारणीभूत आहे. ती नंदिनीकडे प्रेमाने पाहून म्हणते, मला माझी जुनी नंदिनीताई परत हवी आहे. पण नंदिनी स्वतःच तुटलेली असते. तिला कळतच नाही की आता ती पूर्वीसारखी कशी वागावी. दोघे एकमेकींच्या मिठीत रडतात. हा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो. भागाच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. नंदिनी पार्थला कॅफे मिलनमध्ये भेटायला बोलवते. हे काव्याने ऐकलेलं असतं. ती लगेच जीवाला फोन करते आणि सुचवते, आपण दोघेही तिथे जाऊया आणि सगळं सत्य समोरासमोर सांगून टाकूया. आता एकच प्रश्न आहे, ही भेट त्यांच्या नात्यांना जोडणार आहे का, की अजून मोठं वादळ येणार आहे यांच्या नात्यामध्ये? उद्याचा भाग आणखीन जबरदस्त आणि आणखी धक्कादायक होईल असं मला वाटतं. तुम्हाला हा अपडेट पाहायला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.